बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव देण्याचा आग्रह मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धरला. विमानतळाला दिबांचेच नाव हा काँग्रेसचा एल्गार भाजपच्या टोलवाटोलवीच्या राजकारणाला धोबी पछाड देणारा ठरणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते माजी खासदार दिबा पाटील यांचेच नाव द्यावे यासाठी दिनांक 22/12/2025 पासून महाविकास आघाडीसह सर्वपक्षीय दिबाप्रेमींचे निर्णायक आंदोलन होत आहे. अभी नहीं तो कभी नहीं या तत्वानुसार आंदोलनात आता जनता मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. सर्व राजकीय पक्ष आंदोलनासाठी पुरेपूर तयारीत आहेत. त्यामुळे या जन आंदोलनास काँग्रेस पक्षानेही संपूर्ण पाठिंबा दर्शविला असून भाजपाने या नावास विरोध करण्याचा प्रयत्न केला तर प्रचंड मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. ब्रेकिंग न्यूज म्हणजे नामकरणाच्या या लढ्यात अलिबाग, उरण, पनवेलचे स्थानिक काँग्रेस नेते पहिल्यापासून सहभागी आहेत. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरूनही काँग्रेस पक्षाने या आंदोलनात सहभागी व्हावे, भूमिपुत्रांच्या मागणीला सहकार्य करावे म्हणून माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर आग्रही होते. या आंदोलनाबाबत राजाभाऊंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती केली होती. त्यानुसार मुंबईत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने आंदोलनात सहभागी होण्याचे जाहीर करून नामकरणाच्या भाजपच्या टोलवाटोलवीच्या राजकारणाला धोबी पछाड दिला. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ काँग्रेस नेते उपाध्यक्ष RC घरत, रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत, काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर, पनवेलचे शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, महासचिव मिलिंद पाडगावकर, मच्छीमार सेल प्रदेशाध्यक्ष मार्तंड नागपा उपस्थित होते. मूळ मुद्दा या पत्रकार परिषदेचा आहे. तर एकंदरीत सिडको नावाची एक संस्था काँग्रेसने स्थापन केली आणि त्यातून शहराच्या विकासाच्या अनुषंगाने महानगराच्या परिसरामध्ये विकास करावा ही भूमिका आणि हे काम सुरू असताना मुंबईच्या परिसरामध्ये जमीन अधिग्रहण करण्याचं आणि त्या ठिकाणी जमीन विकसित करण्याचं काम सुरू झालं. आणि हे काम सुरू करत असताना भूमिपुत्रांचा जो आवाज आहे आणि भूमिपुत्रांना न्याय देण्याची जी भूमिका आहे ही न्याय देण्याची भूमिका ही ऐरणीवर आली. दिबा पाटील साहेब हे एक लोकनेते आणि त्या नेतृत्वाने दिबा पाटील साहेबांनी काय केलं तर तिथल्या भूमिपुत्रांच्या न्यायासाठी हक्कासाठी ते लढले आणि त्यांच्या नेतृत्वात आंदोलन उभं राहिलं. त्यांचं आंदोलन प्रसंगी काँग्रेसच्या विरोधात असेल, मात्र ते काँग्रेसच्या विरोधात नाही तर भूमिपुत्रांच्या ज्या मागण्या आहेत त्या अनुषंगाने होतं. काँग्रेसच्या ध्येय धोरणाविरोधातही नव्हतं. विकास झाला पाहिजे, मात्र भूमिपुत्रांचं काय यासाठी त्यांनी एक दीर्घ आंदोलन चालवलं. भूमिपुत्रांना न्याय दिला. 12.5% विकसित जमिनीचा हिस्सा ही त्यांचीच देत. भूमिपुत्रांच्या सर्व अधिकारांचं संवर्धन, संरक्षण आणि त्यांचा लढा हा लढणं ही दिबा पाटील साहेबांची फार मोठी एक योगदान आहे, साधारण योगदान आहे. आणि त्या माध्यमातून अनेक वेळा ते आमदार झाले, 5 वेळा आमदार झाले, 2 वेळेस ते खासदारी झाले आणि त्यांनी एकंदरीत त्या ठिकाणी भूमिपुत्रांचा स्वाभिमान जो त्या ठिकाणी त्यांनी जागृत ठेवला आणि जो लढा पुकारला. आज मुंबई विकसित होत असताना बृहन्मुंबईच्या सोबत आजूबाजूचा मुंबईचा सगळा परिसर हा विकसित होत असताना आज या सर्व लढ्याचं स्मरण राहिलं पाहिजे आणि त्याचं भूमिपुत्राचं नाव जे आहे या सगळ्या लढ्याला दिल्या गेलं पाहिजे ही असणारी एकंदरीत भावना आणि भूमिका आहे. ज्या माणसांनी, ज्या व्यक्तींनी, ज्या संघटनेनी, ज्या आंदोलनाने त्या भागातल्या चळवळीला, लोकांना, जनसामान्यांना, संविधानाला न्याय देण्याची भूमिका ही घेतली असं एक व्यक्तिमत्व, असाधारण व्यक्तिमत्व हे दिबा पाटील साहेब आहे. आणि नवी मुंबईचा जो विमानतळ आहे या विमानतळाच्या एकंदरीत पायाभरणीमध्ये तिथल्या भूमिपुत्रांचं असणारं जे योगदान आहे ते योगदानालाही अभिवादन आपल्याला कुठेतरी करावं लागेल. नवी मुंबई असेल, पनवेलचा परिसर असेल, JNPT असेल, हे सर्व विकसित होत आहे. मात्र हे विकसित होत असताना ते कोणाच्या जमिनीवर झालं, इथला माणूस कोण होता, इथला भूमिपुत्र कोण होता हे कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि अर्थात राज्य स्तरावरही हे अधोरेखित झालं पाहिजे. हे नाव कोरल्या गेलं पाहिजे भूमिपुत्रांचं. म्हणून नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे ही काँग्रेस पक्षाची असणारी आमची अधिकृत भूमिका आहे, नव्हे तर आग्रही भूमिका आहे.
आणि या आग्रही भूमिकेच्या अनुषंगाने वारंवार आम्ही ती मागणी केली आहे. या मागणीला आमचा केवळ पाठिंबा नव्हे तर या मागणीसाठी आम्ही हवं ते करायला देखील तयार आहोत. रायगड यशोभूमी न्यूज ब्युरो, अलिबाग.